काल माझ्या बेबीने ना टीव्हीवरती मॅगीची ॲड पाहिली आणि तिने मॅगीसाठी हट्ट केला, पण मला तिला मॅगी द्यायची नव्हती. मग मला माझ्या मम्मीच्या रेसिपीची आठवण झाली, तर मी ते मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडेसे टोमॅटो ॲड करून ही डाळ आपल्याला एकसंध अशी शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजत आहे तोपर्यंत मी या इकडे गव्हाचं कणिक मळून घेते, जसं की आपण चपातीला मळतो सेम त्याच पद्धतीने थोडंसं पातळ हे कणिक मळून घ्यायचं. डाळ शिजल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ॲड करून थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली. त्यानंतर पॅनमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, थोडीशी हिंग ॲड केली. त्यानंतर चुटकीभर या इथे मी हळद ॲड केली. आवडत असेल तर मिरची आणि तुम्ही लसूणही ॲड करू शकता. तर त्यानंतर शेवच्या साच्यामध्ये आपलं जे मळलेलं कणिक आहे ते ॲड करून अशा पद्धतीने तुम्ही नूडल्स डायरेक्ट त्या वरणामध्ये पाडायचे आहेत. कणिक शक्यतो पातळ मळून घ्या. त्यानंतर हे जे नूडल्स आहे ते झाकण लावून 1 मिनिट शिजवून घ्यायचे. चेचलेली कोथिंबीर वरतून टाकायची. चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. मुलांना मॅगी वगैरे न देता हेल्दी असा ऑप्शन तुम्ही मुलांसाठी ट्राय करू शकता. वरतून तूप घालून आपण हे खाऊ शकतो.